महाराष्ट्राला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. पुरोगामी विचारांचा, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पक्षाला ताकद देऊन देशाचं भविष्य उज्ज्वल करूया, असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केलंय. करवीर तालुक्यातील कणेरीवाडीत आयोजित करण्यात आलेल्या जलकुंभ लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी गावामध्ये सुमारे 2,29,00,000 रुपये खर्चून जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतून जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, सांगलीचे खासदार विशाल पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सुरुवातीला श्री मंगूदेवीच्या मंदिरापासून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक जलकुंभ मेळाव्यासमोर आल्यानंतर त्या ठिकाणी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्हॉल्व फिरवून 1,55,000 लिटर क्षमतेच्या जलकुंभाचं उद्घाटन केलं. त्यानंतर ही मिरवणूक मोरे गल्ली, ज्योतिबा मंदिर, मराठी शाळा, मुख्य रस्त्यावरून मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत डोक्यावर गारवा घेऊन शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजीनगर इथं मिरवणूक आल्यानंतर खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार विशाल पाटील आणि आमदार सतेज पाटील या मिरवणुकीत सहभागी झाले. त्यानंतर 3.5 लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचं मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं. यावेळी संपूर्ण जलकुंभावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये जलकुंभासाठी जागा दिलेल्या किरण चव्हाण, शिरीष चव्हाण, गणेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचा, तसंच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांचा आणि त्यांच्या मातोश्रींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी जलकुंभ बांधून गावातील पुढच्या 25-30 वर्षाचा पाणी प्रश्न सोडवल्याबद्दल शशिकांत खोत यांचं कौतुक केलं. गावच्या चांगल्या विकासासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कोल्हापूर जिल्ह्यानं आमदार सतेज पाटील यांच्यासारखं महाराष्ट्राचं नेतृत्व तयार करण्याचं काम केलंय. सध्या काही कार्यकर्ते गावात काम होत नाही म्हणून पार्टी बदलतो म्हणतात, पण 60-70 वर्ष भाजपचे लोक सत्तेबाहेर राहिले होते. मग तुम्ही 5 वर्ष सत्तेबाहेर राहिलात तर काय झालं, असा सवाल करत या महाराष्ट्राला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचं खासदार विशाल पाटील यांनी सांगितलं. पुरोगामी विचारांचा, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारा हा काँग्रेस पक्ष आहे. या काँग्रेस पक्षाला आपण पुन्हा जिवंत करून पुढचं देशाचं भविष्य निर्माण करूया, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. प्रत्येक गावात फोन केला कार्यकर्ता, दादा आता चला जातो, पार्टी बदलतो. म्हणून काय झालं, अहो गावात कामं होईना, काय होईना. विचार करा, 50 वर्ष 70 वर्ष ती भाजपची लोक सत्तेबाहेर राहिली. 5 वर्ष 2.5 वर्ष 5 वर्ष सत्तेच्या बाहेर राहिल्यासाठी आपण एवढं का त्रास घेऊन गेलो, मला एवढं वाईट वाटून गेलं. 50-70 वर्ष भाजपची लोक सत्तेबाहेर राहिली. आता त्यांची सत्ता आली तर जी बिचारी 70 वर्ष सत्तेचे लढत होती ती बाजूलाच राहिली, आमच्यातनं गेलेलीच पदं भोगून गेली. तरी बिचारी आणि म्हणतात आमचा पक्ष, आमचा पक्ष. या महाराष्ट्रात, आपल्या जिल्ह्याला, तुमच्या जिल्ह्याला, या महाराष्ट्राचं पुढचं नेतृत्व निर्माण करायचा माणूस तुम्ही निर्माण केलेला आहे. तो बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं पुढचं नेतृत्व तुमच्या जिल्ह्यात होणार आहे. आम्ही सगळे कष्ट करायला तयार आहे, आम्ही सगळे राबायला तयार आहे. कामं होत नाही तसं समजू नका. तुमच्या मतदारसंघातली कामं कशी करायची आम्हाला सगळ्यांना कळते. त्या ठिकाणी भांडून लढून गरज पडलेला पदरमोड करून तुमची कामही होत राहणार आहे, विश्वास ठेवा. ह्या पुरोगामी विचाराचा हा काँग्रेस पक्ष आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा हा काँग्रेस पक्ष आहे. तुमच्या सगळ्यांचा, मग तुम्ही कुठल्या जातीचं, तुम्ही कुठल्या धर्माचं, तुमची आर्थिक परिस्थिती काय हे न पाहून तुमच्या मदतीला धावून येणारा हा काँग्रेस पक्ष आहे. ह्या काँग्रेस पक्षाला पुन्हा जीवन करायचं आहे, ते महाराजांच्या नेतृत्वाखाली जीवन करायचं आहे, ते पुन्हा बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली जीवन करायचं आहे. ह्या मतदारसंघातनं पुन्हा ऋतुराज दादांसारख्या तरुण कार्यकर्त्याला आपण परत या ठिकाणी आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे. पुढचं भविष्य तुम्ही ह्या कोल्हापूर निवडून द्यायचं आहे. आमच्या 4 पिढ्या कोल्हापूरच्या जावया आहेत. आम्हाला सांगलीत कुणी मुलगी देत नाही म्हणून कोल्हापुरात यावं लागतंय, असं खासदार विशाल पाटील यांनी सांगतात सभेत हशा पिकला. बंटी दादांनी निरोप दिला, आला पाहिजे. त्यांचा निरोप आम्ही स्वतःला आदेश मारून घेतो, पण कोल्हापूर जिल्ह्यात यायला माझा ओढा असतो.
आता आहे अशी परिस्थिती की आमच्या मुलींची आई पण कोल्हापूरची, म्हणजे मी कोल्हापूरचा जावई आहे, माझे भाऊ सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातले जावई आहेत, माझे वडील देखील कोल्हापूर जिल्ह्याचेच जावई आहेत, माझे आजोबा वसंतदादा पाटील हे सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचेच जावई आहेत आणि त्यांचे वडील सुद्धा हे कोल्हापूर जिल्ह्याचेच जावई. 4 पिढ्या आम्हाला दुसरं सांगलीत कोण पोरगी देत नाही, आम्हाला कोल्हापुरात यावं लागते. त्यांच्या आधीच पण असेल, हेवेला माहित नाही, नाहीतर त्याच्या मागचं सुद्धा असंच निघायचं. म्हणून कोल्हापूरचं निमंत्रण आलं तर आम्ही. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शशिकांत खोत आणि ऋतुराज पाटील यांनी पुण्याईचं काम केलं असून आता कणेरी गावच्या पुढच्या 25-30 वर्षाचा पाणी प्रश्न मार्गी लागला असल्याचं सांगितलं. मात्र हे करताना विरोधकांनी खूप त्रास दिलाय. आमची सत्ता असताना आम्ही कुणाच्या विकासाच्या आडवं आलो नाही, मात्र आमच्या आडवं कोण येणार असेल तर त्यांना आडवं केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. विधानसभेच्या वेळी लाडक्या बहिणीचा परिणाम झाला. आता गोपीनाथ मुंडे विमा योजनेचे पैसे अद्याप मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मिळालेले नाहीत. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग, अलमट्टी धरण उंची अशा विविध चुकीच्या गोष्टींविरोधात आपल्याला लढा द्यायचा असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. शशिकांत अनेक कामं या गावामध्ये झाली असतील. 750 झाडं लावली असतील, तुम्ही रस्ते केले असतील, गटर केले असतील, या ठिकाणी ग्राउंड केलं असतील, कमान केली असतील, परंतु या गावाच्या इतिहासामध्ये तुमचं नाव स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल ते या पाणी योजनेसाठी या ठिकाणी लिहिलं जाईल. ते या पाणी योजनेसाठी लिहिलं जाईल. ऋतुराज पाटलांचे कष्ट या पाणी योजनेमागं, तुम्हा सगळ्यांचे प्रयत्न या पाणी योजनेमागं, हे उद्याच्या 30 वर्ष हा समाज या ठिकाणी कधी विसरू शकणार नाही. हे पुण्याईचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. काम करणाऱ्या बाजूला राहतो, निवडणुकीच्या वेळी मात्र बिनकामाचे पुढे येतात. हा अनुभव आपल्याला या ठिकाणी येतो. संजय पवार म्हणले ते खरं आहे, लाडक्या बहिणीचा थोडा परिणाम आपल्याला विधानसभेमध्ये या ठिकाणी झाला. आता 2100 कधी मिळणार काय माहित नाही. आज आम्ही खरीपाच्या पिकाची बैठक पालकमंत्र्यांच्या समोर या ठिकाणी होती. त्यावेळी देखील म्हणलं आता एवढी थकलेली आहेत बिलं, मी म्हणलं हे पैसे कधी देणार सांगा म्हणलं. गोपीनाथ मुंडेचा या ठिकाणी विमा जो आहे तो जवळजवळ 180 लोकांना कोल्हापूर जिल्ह्यातला या ठिकाणी मिळालेला नाही. म्हणजे शेतकरी जाऊन आता वर्ष झालं तरी त्याला पैसे या ठिकाणी मिळालेले नाहीत. अशा अनेक अडचणी आज लोकांच्या समोर या ठिकाणी विद्यमान सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेल्या आहेत. या सगळ्याला वाचा फोडण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आता महावितरणचं प्रीपेड मीटरचं संकट नागरिकांवर आलंय. पुढच्या काळात या विरोधात आपण लढा उभा करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आता मोबाईल तुमचा रिचार्ज केल्यावर चालतोय, बरोबर आहे ना का नाही? उधारीवर चालतोय का मोबाईल? नाही. आता लाईट बिल तशी येणार आहे. पहिला रिचार्ज करायचा, मग लाईट महिन्याभर चालणार. मान्य आहे आपल्याला? जोरात सांगा. हे प्रीपेड मीटरला सुद्धा विरोध करण्याची भूमिका आमची आहे. महिन्याभरानं आम्हाला लाईट बिल भरायला लागायचं, पाणीपट्टी महिन्याभरानं भरायला आम्हाला लागायची, एखादा हप्ता असेल तर महिन्यानं आम्ही या ठिकाणी भरायचो. परंतु आता सरकारनं वीज तुम्हाला पाहिजे असेल, घरात पेशंट असेल, एखादी म्हातारी या ठिकाणी आजारी असेल, एखादा आजोबा आमचा आजारी असेल तर आम्हाला आता टेन्शन राहणार आहे. 1 तारखेला आमचं वीज कट होणार आहे, पैसे भरल्याशिवाय वीज आम्हाला मिळणार नाही. हे आपल्याला अमान्य करायचं आहे. हे मान्य करून आपल्याला चालणार नाही. तोही लढा उद्याच्या भविष्यकाळात आपण पुढे घेऊन जाऊ. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या भाषणात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात राधानगरी धरण उभारून आपल्या सगळ्यांना आधार दिला आणि तिथूनच जलक्रांती सुरू झाली असल्याचं सांगितलं. आता तेच कार्य श्रीमंत शाहू महाराज छत्रपती पुढं घेऊन चाललेत. आज आम्हाला देखील कणेरीवाडी गावातील पाण्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल समाधान वाटते असं सांगून यापुढं तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत बंटी साहेब आपल्या मागं ठामपणे उभा आहेत तोपर्यंत गावचा विकास करत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणीच्या नावावर अनेक भानगडी करून सत्ता आणली, मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थेत पाणी कुणाला पाजायचं हे ठरवा असं सांगितलं. आता बंटी साहेब तुम्ही थांबू नका, अख्खा कोल्हापूर जिल्हा तुमच्याकडं आशेनं पाहतोय.
तुम्हाला थांबून शस्त्र खाली ठेवून चालणार नाही. कोल्हापूरकर तुमची वाट पाहतोय. विरोधकांना धूळ चारण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ, असं आवाहनही त्यांनी केलं. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी जलजीवनच्या माध्यमातून सुमारे 3.5 लाख आणि 1.5 लाख हजार क्षमतेच्या अशा 2 पाण्याच्या टाक्या मंजूर करून गावचा पुढील 30 वर्षांचा प्रश्न आम्ही सोडवला असल्याचं सांगितलं. विरोधकांनी गावची पाणीपट्टी 1200 रुपयांवर नेऊन ठेवली होती. ती 500वर आणून निवडणुकीत दिलेला शब्द आम्ही पाळला. गावातील विरोधक विकासाच्या आड येत आहेत. पुढील काळात ग्रामस्थांनी त्यांना त्यांची जागा दाखवावी. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या सहकार्यातून गावचा आणि जिल्हा परिषद मतदारसंघाचा आम्ही कायापालट करत आहोत. त्यामुळं पुढच्या काळात आम्हाला सर्वांनी साथ द्या, अशी भावनिक हाक शशिकांत खोत यांनी दिली. यावेळी गोकुळचे संचालक बाबासू चौगुले, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सरिता खोत, लोकनियुक्त सरपंच श्यामल कदम, उपसरपंच सीमा खोत, शोभा खोत, अजित मोरे, शिवाजीराव मोरे, प्रकाश खोत, राजेश कदम, सदाशिव म्हाकवे, अप्पासो मोरे, ग्रामपंचायत सदस्य विनोद खोत, सचिन खोत, रुपाली माने, अश्विनी कोथळे, सुरेश हसुरे, महादेव वारके, कृष्णात शेळके, सुरेखा खोत, रविराज घोडके, अशोक माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.